आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले। 30 मे पासून विनामंडप आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली। सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर पलटवार केला। जरांगे यांच्यावर टीका करत त्यांनी राज्य सरकारलाही धारेवर धरले। विशेषतः सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत समाजात तणाव निर्माण होणार नाही याची जबाबदारी सरकारने घ्यावी, असे हाके यांनी म्हटले। आम्ही सामाजिक आंदोलन आरक्षणासंदर्भात आंदोलन करणारी माणसं आहोत। मनोज जरांगे पाटलांना असं वाटतंय की ओबीसीचं आरक्षण मिळाल्यानं आमचं कल्याण होणार आहे। मला असं वाटतंय, ऐकायला एक कंटिन्यू करतो। हे बघा ओबीसीच्या लोकांना असं वाटतंय की मनोज जरांगेच्या मागणी मान्य झाली तर ओबीसी संपणार आहे। आपण हे आरक्षणाचं 2 मिनिटं बाजूला ठेवू। इथं न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, इथले आयोग आहेत, इथलं शासन आहे, त्याच्यावर थोडा आपण विश्वास ठेवू। जरांगे लढणारा माणूस आहे। जरांगेनी जर शेतकऱ्याच्या प्रश्नावर, मराठवाड्याच्या अनुशासनाच्या प्रश्नावर, पाण्याच्या योजनांच्या प्रश्नावर जर आंदोलन केलं तर हा लक्ष्मण हाके जरांगेंच्या आंदोलनात सहभागी व्हायला तयार आहे। हे बघा, मनोज जरांगेचं ज्ञान खूप कमी बिचाऱ्याचं, पण त्याची तब्येत व्यवस्थित राहिली पाहिजे। मी तर उपोषण करणार नाही, कारण उपोषणाचा त्रास काय असतो ते आम्हाला चांगलं माहिती। मनोज जरांगेंनी उपोषण करू नये, बेकायदा मागणी करू नये। आणि ठीक आहे, ओबीसीतून दिलं हे आरक्षण दिलंय, आता बेकायदा ताबा मारलेला आहे, पण बेकायदा ताबा मारणारे हे आमदार खासदार पुत्र आहेत सगळे, गोरगरीब मराठा नाही। मनोज जरांगे दादा, तुम्ही कुणाचा गरजवंतांचा लढा उभा केला, पण फायदा कुणी घेतलाय याचा अनालिसिस करा। हे भयानक आहे। आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे, आम्ही विश्वास ठेवतोय, अजून विश्वास ठेवतो। लोककल्याणकारी महाराष्ट्राचे तुम्ही मुख्यमंत्री आहात। महाराष्ट्रातल्या एक जरी घर असेल, महाराष्ट्रातलं ओबीसीचं, बीजेएनटीचं, आदिवासींचं एक जरी घर, एक जरी कम्युनिटीची एकच संख्या असेल, मग तो तुम्हाला निवडणुकीत मदत करू शकत नाही, म्हणून त्यांच्या आरक्षण तुम्ही संपवणार। मनोज जरांगेंना सांगेन मी, तू पोरं बाळ म्हणतो, तुला पारद्याची पोरं बाळ दिसत नाही, तुला मेंढपाळाची पोरं बाळ दिसत नाही, तुला गावगाड्यातल्या बलुत्या आलुत्याची पोरं बाळ दिसत नाहीत, तुला फक्त काय एकच। अरे तू जरा अजून थोडस मन मोठं कर ना। महाराष्ट्राच्या 12, 13, 14 करोड जनतेतल्या पोराबाळांचा विषय आम्ही मांडायला तयार आहोत। तू पण ये तयार, हो तयार। मागणी करतोय काय इलिगल, बरं मागणी मान्य झाल्यावर त्याचा फायदा कोणाला होणार आहे, तर परत ह्या 5-50 पुढाऱ्यांच्या लेकरा बाळांना फायदा होणार आहे। मग ते शिक्षण असो, नोकरी असो, की लोकल बॉडी मधलं आरक्षण असो। ओबीसीला हाय काय रे, 99.99% एका बाजूला आणि 0.5% ओबीसीला बजेटरी तरतूद आहे। हाय काय ओबीसीला, देतेत काय ओबीसीला, तू त्यातलं तुला पाहिजे। हे मात्र अति झालंय। जरांगे जर अशा प्रश्नावरती आंदोलन करायला तयार असतील तर लक्ष्मण हाके त्यांच्या खांद्याला खांदा लावून, उलट जरांगेंनी त्यांच्या शिवराळ भाषेत बोलावं, लक्ष्मण हाके लिगल भाषेत बोलावं। मी काही तज्ञ आहे असा माझा दावा अजिबात नाही, पण माझं जे आहे, माझ्या मर्यादा मला माहिती आहेत, माझे स्ट्रॉंग पॉईंट मला माहिती आहेत, जरांगेंचे पण स्ट्रॉंग पॉईंट काय हेही मला माहिती आहे। उपोषण करण्यानं काही होणार नाही। उपोषण करण्यानं बेकायदा मागणीला काही तुमच्या हाती लागणार नाही। बेकायदा तुम्ही ताबे मारलेत, पण बेकायदा ताबे मारत असताना एक समूह मात्र इथनं उद्ध्वस्त होणार आहे, हे मात्र मी तुम्हाला आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।